नमस्कार मित्रांनो. आज आपण फ्रीमध्ये अकाउंट कसं ओपन करायचं आणि कुठल्या बँकेत ओपन करायचं याची आज माहिती घेणार आहे. चला तर आपण बघूया प्रधानमंत्री जनधन योजना ही जी आहे योजना ही कशासाठी आहे, कोणत्या व्यक्तीसाठी आहे आणि याचे फायदे काय आहेत? तर ते आपण बघूया. कारण की आता सर्वात महत्त्वाचं जर तुम्ही बघायला गेले, तर माझी लाडकी बहीण जी योजना आहे त्यासाठी बऱ्याचशा अशा महिला आहेत त्यांचं स्वतःचं जे आहे ते बँक अकाउंट नाहीये. त्यासाठी हे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कृपया लक्ष देऊन ऐका. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिली जाईल. कारण की आता कुठल्या जरी नॅशनलाइज बँक झाल्या, कॉर्पोरेट बँक झाल्या, तर तुम्ही अकाउंट ओपन करायला गेले, तर तुम्हाला ₹500, ₹1000 जे काही तो मिनिमम मेंटेनन्स चार्ज असतो, तो तुम्हाला भरावाच लागतो. आणि तो कायमस्वरूपी म्हणजे अकाउंटमध्ये तुम्हाला ठेवावा लागतो ॲज अ सेव्हिंग अकाउंट म्हणून. पण पी-एम जनधन योजना ही जी आपण योजना आज डिस्कस करणार आहे, यामध्ये तुम्ही पूर्णपणे फ्रीमध्ये अकाउंट ओपन करू शकता आणि कुठल्याही बँकेत ओपन करू शकता. चला तर मित्रांनो आपण या योजनेची थोडी माहिती घेऊया, की ही योजना म्हणजे नक्की आहे तरी काय? या योजनेची जी सुरुवात आहे, ती 15 ऑगस्ट 2014ला आपल्या देशाचे जे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी केली होती. आणि त्यांचा एक उद्देश होता, की भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचं जे आहे, ते बँक अकाउंट असलं पाहिजे, जेणेकरून ते ज्या बँकिंग सुविधा असतात त्या घेऊ शकता. इन्शुरन्स जे असतील, म्हणजे जो विमा असेल, बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, तर म्हणजे त्याचा लाभ प्रत्येक व्यक्ती घेऊ शकतो. म्हणजे आणि खरं म्हटलं तर या म्हणजे योजनेसाठी कोण-कोण व्यक्ती पात्र आहे, हे पण त्यांनी दिलेलं आहे, की भारतात राहणारी कोणतीही व्यक्ती जनधन अकाउंट ओपन करू शकते. परंतु ही योजना म्हणजे खरं जर म्हटलं तर अशा लोकांसाठी म्हणजे सुरू करण्यात आली आहे, की आर्थिकदृष्ट्या कमकुवत म्हणजे ज्यांना एकदम आपण म्हणू शकता, की बाबा न शिकलेली लोकं. तसेच ज्यांच्या सोबत आतापर्यंत त्यांना कुठल्याही बँकेची माहिती नाहीये. अशा लोकांसाठी ही योजना खरं तर सुरू केलेली आहे. आणि तुम्ही हे जे बँकेचं जे अकाउंट आहे, हे झिरो बॅलन्समध्ये उघडू शकता आणि तुम्ही हे झिरो बॅलन्समध्ये कुठल्या-कुठल्या बँकेत त्या सुविधा आहेत, कुठल्या अदर ह्या आहेत, संस्था आहेत, तिथे तुम्ही ओपन करू शकता. त्याची संपूर्ण माहिती आपण इथे घेऊ. त्यासोबतच या खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यास कोणत्याही म्हणजे जर तुमचं झिरो बॅलन्स जरी असलं, तरी ह्या खात्यामध्ये तुम्हाला कुठलाही चार्ज दंड म्हणजे दंड आकारला जाणार नाहीये बँकेकडून. नाहीतर असं तुम्ही नॉर्मली जर कुठल्याही बँकेत जर गेले, तर तुम्हाला तिथे मिनिमम शिल्लक ठेवावीच लागते. नाहीतर मग तुमच्या बँक अकाउंटमध्ये जे काही शिल्लक ठेवलेली आहे, त्याच्यातनं ते पैसे डेबिट होतात. मग तुम्हाला पेनल्टी पडते. आणि हे खाते उघडण्यासाठी व्यक्तीची जी वयोमर्यादा असेल, ती 18 वर्ष ते 65 वर्षापर्यंत आहे. या एज लिमिटमध्ये कोणताही व्यक्ती हे जनधन बँकेचं अकाउंट ओपन करू शकतो. मात्र त्या व्यक्तीचं बँक अकाउंट कुठल्याही दुसऱ्या अदर बँकेत नसलं पाहिजे. तरच ह्या जनधन योजनेचं जी सुविधा आहे, जे झिरो बॅलन्सचं जे अकाउंट आहे, त्याची तुम्ही सुविधा घेऊ शकता. या योजनेचा उद्देश आर्थिक सेवांचा लाभ म्हणजे देशातील गरीब आणि वंचित मी तुम्हाला सांगितलं, की ज्या लोकांना अशिक्षित आहे, त्यांना बऱ्याचशा गोष्टीची अजून माहिती नाहीये. अशा लोकांसाठी हे सुविधा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुविधा सुरू केलेली आहे. विशेषतःच म्हणजे बँक खाते उघडणे किंवा नाहीतर तसं म्हटलं तर बँकिंग सुविधा प्रदान करणे, लोकांना विमा तसेच पेन्शन सेवा उपलब्ध करून देणे. या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे. जसं की बचत खातं झालं, करंट म्हणजे सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, विमा, पेन्शन या गोष्टीसाठी या अकाउंटचा खरं तर उद्दिष्ट आहे आणि ही सुविधा चालू केलेली आहे. या बँक म्हणजे याचं जर तुम्हाला अकाउंट ओपन करायचं असलं, तर तुम्हाला फक्त आधार कार्ड उपलब्ध असलं तरी तुमचं बँक अकाउंट म्हणजे ओपन होणार आहे जनधन योजनेचं. पण आता असं झालंय, की कुठल्याही तुम्ही बँकेत जर ओपन करायला गेले अकाउंट, तर तिथे पॅन कार्ड कंपल्सरी हे मानलंच जातं. म्हणजे कंपल्सरी पाहिजे म्हणजे पाहिजेच तुमच्याकडे. पण त्यांनी दिलेलं आहे, की बुवा आधार कार्ड जर तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला कुठल्याही कागदपत्राची गरज नाहीये. जर तुमच्याकडे जर म्हणजे आधार कार्डचा जर पत्ता बदलला असेल, ह्या ठिकाणाहून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला असेल, वर्तमान ठिकाणचा पत्ता जो आहे तो तुम्हाला तिथे अपडेट करावा लागेल. जर आधार कार्ड तुमच्याकडे अवेलेबल नाहीये म्हणजे उपलब्ध नाहीये, तर मग या बाकीचे जे त्यांनी डॉक्युमेंट्स दिलेत, तर या कुठल्याही एका डॉक्युमेंटचा वापर करून तुम्ही पंतप्रधान जनधन योजनेचा तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. जसं की तुमचं
मतदार कार्ड झालं, ड्रायव्हिंग लायसन्स झालं, पॅन कार्ड झालं किंवा पासपोर्ट जो असेल तुम्हाला, त्याच्या कुठलेही कागदपत्र देऊन सर तुम्ही त्याचा बँकेचा अकाउंट ओपन करू शकता. जर याच्यापैकी म्हणजे जर या दस्तावेजामध्ये तुमचा पत्ता देखील असेल, म्हणजे जर तुमचा फोटो आयडी तर ऑलरेडी आहेच. तुमचा पत्ता जरी असला तर ते आधार कार्ड जे असेल, म्हणजे तुमचा फोटोही असेल आणि पत्ताही असेल, तिच्यात तुमचा जन्म दाखलाही सर्व गोष्टी इन्क्लूड आहेत. मग आधार कार्ड हे असा एक प्रूफ आहे की तुम्हाला दुसरे डॉक्युमेंट देण्याची गरजच नाहीये. खरं तर बँक नसलेल्या व्यक्तीसाठी एक मूलभूत बचत खाते उघडले जाते, म्हणजे की जेणेकरून ज्याच्याकडे नाहीच आहे दुसऱ्या बँकेमध्ये, ते या व्यक्तीसाठी खूप चांगली गोष्ट आहे की ते झिरो बॅलन्स मध्ये अकाउंट ओपन करू शकता. अ, पंतप्रधान जनधन योजने खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नाही. झिरो बॅलन्स अकाउंट आहे. तुम्हाला काही गरज नाहीये कुठलीही अमाउंट त्याच्यात शिल्लक ठेवायची. आणि जर तुम्ही कुठे पैसे ठेवताय, तर तुम्हाला त्याच्यावर व्याज मिळणार आहे डेफिनेटली. अ, ह्या खातेधारकाला रुपे डेबिट कार्ड पण सुविधा प्रोव्हाइड केली जाते. त्यांना पासबुकही दिलं जातं, ज्यावेळेस ते अकाउंट ओपन करतात त्यावेळेस. दुसरी गोष्ट की खातेधारकांना जारी केलेल्या रुपी क्रेडिट कार्डवरती त्यांना डेबिट कार्डवरती 1 लाख रुपयाचा विमा मिळत होता, जेणेकरून ही जी सुविधा होती ती 28 ऑगस्ट 2018 पर्यंत होती. पण नंतर ज्यांनी उघडले, म्हणजे 2018 नंतर ज्यांनी हे अकाउंट ओपन केलेले, त्यांच्यासाठी 2 लाख रुपयाची जी आहे, जसं की अपघाती विमा संरक्षण उपलब्ध, म्हणजे तुम्ही म्हणू शकता किंवा कोणाचा जर अपघात वगैरे झाला आणि तिच्यात काही दुर्दैवाने मृत्यू झाला, तर ते 2 लाख रुपयाचा जो विमा आहे तो त्यांना प्रोव्हाइड केला जातो. ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणजे कसं आहे, की बाबा तुमच्या अकाउंटमध्ये झिरो बॅलन्सचं अकाउंट आहे. पण या अकाउंटमध्ये कसं आहे, की तुम्ही 6 महिन्यापर्यंत जर ते अकाउंट ओपन ठेवलं, कंटिन्यू व्यवहार करत गेले थोडेफार, तर तुम्हाला या योजनेमार्फत 10,000 रुपयापर्यंत जे आहे ते अमाउंट तुम्हाला उपलब्ध केलं जातं. जसं की क्रेडिट कार्डचं तुम्ही आधी खरेदी करता नंतर पे करता. तशीच सुविधा या जनधन योजनेच्या खात्यामध्ये तुम्हाला दिली जाते. दुसरे जर बघायला गेले तर त्याचे कुठले फायदे आपण घेऊ शकता. जसे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, त्याचाही लाभ आपण याच्यासाठी घेऊ शकता. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, सूक्ष्म युनिट विकास आणि पुनर्वृत्ती एजन्सी बँक ह्या योजनेसाठी पात्र आहेत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या महिलांकडे अकाउंट नाहीये, त्या महिलांनी खरं तर जनधन योजनेचं अकाउंट ओपन करावं. हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे, कुठलाही ₹1 देण्याची गरज नाहीये. आणि या योजनेसाठी जर म्हटलं तर तुम्हाला कुठल्याही बँकेत जाऊन सण तुम्ही ओपन करू शकता. त्यांना सरळ सांगायचं, की मला जनधन अ, अ, प प पंतप्रधान जनधन योजनेसाठी मला बँक अकाउंट ओपन करायचं. ते तुम्हाला फॉर्म देतील आणि तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्हाला कुठलीच बँक म्हणणार नाही, की याच्यासाठी पैसे लागतात किंवा कुठलेही चार्ज करू शकत नाही. नॅशनलाइज्ड बँक झाली किंवा कॉर्पोरेट ज्या बँक्स आहेत, एसबीआय बँक, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, बँक ऑफ बरोदा, आयसीआयसीआय, म्हणजे नॅशनल आणि कॉर्पोरेट बँक कुठल्याही बँकेत जाऊन सुद्धा तुम्ही या याची अकाउंट ओपन करू शकता. याचा लाभ घेऊ शकता. मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडी तरी माहिती मिळालेली असेल. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला भरपूर माहिती देत राहू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि भेटूया चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.